पक्या परीक्षेला निघाल्यावर शेजारचे काका म्हणाले की, काय पक्या, परीक्षेची सगळी तयारी झाली का? पक्या, हो झाली की. काळी पेन घेतली, निळी पेन घेतली, खोड रबर, सिस पेन्सिल, पट्टी, हॉल तिकीट सगळं घेतलं, पण अभ्यासच बाकी आहे. पाहुणा, अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू? पुणेरी, 20 नंतरची पकडा. पाहुणा, आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी, 10च्या 2 पकडा. बंड्या जेवायला बसला होता. चपातीचा एक तुकडा स्वतः खायचा आणि दुसरा शेजारी ठेवलेल्या कोंबडीला भरवायचा. मित्रा, अरे हे काय करतोयस? बंड्या, चिकनसोबत चपाती खातोयस, श्रावण सुरू झालाय ना. पावसाळ्याने उन्हाळ्याबरोबर हिवाळ्याशी युती करून महापावसाळी आघाडी स्थापन केली आणि थंडीला बहुमत असूनही सत्तेबाहेर केलं आहे. जर 3 पक्ष एकत्र येऊ शकतात, तर 3 ऋतू का एकत्र येऊ शकत नाहीत? पितळीच्या वाटीला कितीही घासा, ती सोन्याची होत नाही. हे वाक्य कुणीतरी ब्युटी पार्लरच्या बोर्डाखाली लिहून पळून गेलं राव. बाबा, एक काम दडवत नाही तुमच्याशी. म्हणे, सॉरी बाबा. बाबा, 1 नंबरचा गाडा आहेस तू. म्हणे हसायला लागतो. बाबा, हसायला काय झालं? म्हणे, काल आई म्हणत होती तू कामाच्या बाबतीत बाबांवर गेलायस. संध्याकाळचा चहा झाल्यावर पत्नी एका हातात 5-6 औषधी गोळ्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ जाते. पती, एवढ्या गोळ्या कशासाठी? पत्नी, अरे तुझे हातपाय दुखतेत ना? पती, नाही. पत्नी, अरे मग डोकं दुखत असेल? पती, नाही. पत्नी, मग सर्दी, खोकला, ताप? पती, नाही नाही नाही. पत्नी, मग अंग ठणकत असेल? पती, नाही, मला काहीही झालेलं नाही. पत्नी, खरंच? पती, हो, मी एकदम ठणठणीत आहे. पत्नी, तर मग चल शॉपिंगला. नवरा बायकोला म्हणतो, ना गजरे की धार, ना मोतियों की हार, ना कोई किया सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो तुम. त्यावर बायको म्हणते की, सरळ सरळ सांगा ना, मेकअपचं सामान विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. म्हण्या, 10 समोसे द्या. दुकानदार, पॅक करून देऊ का? म्हण्या, नाही, मी पेनड्राईव्ह आणलाय, त्यात समोसे नावाचा फोल्डर बनवा आणि त्यात टाका. बायको, अहो मला डॉक्टरने सांगितले की तुमची बीपी वाढली. बीपी म्हणजे काय हो? नवरा, अगं बीपी म्हणजे बावळटपणा. म्हण्या त्याच्या मित्रांना ज्ञान पाजत असतो. जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला तर डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि जोरात म्हणा, हा विषय खूप छान आहे म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा शिकणार.